नाही, बाजूच्या सोसायटीमध्ये कार्यक्रम होता. म्हटलं जाऊनच येते, फोनवर काही बोलणं होत नाही ना व्यवस्थित. कार्यक्रम कधी म्हणाले होते तुम्ही? नाही, अवेलेबिलिटी बघावी सामानाचं ना. पण दोन्ही ऑप्शन आहे ना आपल्याकडे. तुम्हाला द्यायचं तर तुम्ही द्या, नाहीतर मी मागून घेईल. तुम्ही सांगा. दादा होते ना आजच्या कार्यक्रमाला तिथे. विचारा त्यांना गुलाबजाम आवडले का नाही तेवढं विचारा. किती लोकांचं बनवायचं आहे आपल्याला, मग तसा हिशोब करून घेते ना मी लगेच. दादा पेन दे रे जरा, पेन विसरली मी. ते पामोलीन तेलाचा बिलाचा विषयच नाही आपला. उगाच घशाला त्रास, याला त्रास, त्याला झंझटमारी कोण करत बसेल. 50 लोक. आपले तारीख किती आहे? 25 तारखेला आहे ना. ठीक आहे. आणि पुरी फक्त पापड जे आहे ना ते मी इथे उंतळेल, म्हणजे कसं ते नरम नाही पडत. नाही नाही, वाढायला आणेल ना मी 2 बायका. घरातल्या बायकांची खूपच धावपळ असते त्या दिवशी. ग्लास, ताटं वाट्या सगळे माझ्याकडे. घासून पण देतील ना त्या बाईक. तिथे पण एक काका होते, म्हणे आधीची दिलेली आमची ऑर्डर ती कॅन्सल करतो, उद्या या म्हणे तुम्ही बनवायला. म्हटलं नाही दादा, माझ्या ऑलरेडी दुसरी ऑर्डर. 25 फिक्स आहे ना आपलं. नाही, मग दुसरी ऑर्डर नाही घेणार ना मी त्या दिवशी, कारण कसं आता सीझन आहे, रोज ऑर्डर आहे. तेच पाहते मी, काही राहिलंय का. यादी केलेली आहे, 50 लोक आहे, 25 तारीख आहे. हिशोब करून देते मी तुम्हाला. टोटल आहे ना तुमचे, हे बघा भाऊ. नाही ना, परवडत नाही ना भाऊ आम्हाला पण. 2-2 बाया आहेत, त्यांना पण द्यावे लागतील ना. बरं ठीक आहे, चला तुमचा मान ठेवते मी. हे मी राऊंड फिगर करून टाकते तुम्हाला. 2 प्रश्न फिक्स आहे तुम्हाला. घराचं इंटिरियर कुठून केलंय आणि स्वयंपाक कोणी बनवलाय, लक्षात ठेवा तुम्ही. हे पान आहे ना, हे तुम्हाला देऊन देते मी. मी फोटो काढून घेतलेला आहे. येऊ का मग? ए बाळा, पेन घे रे भाऊ तुझा.